काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीवेळेस स्मिता वाघ यांचं तिकीट मीच नाकारलं होतं। त्यावेळेस मला विजयासंदर्भात थोडी शंका होती। माझ्याच सांगण्यावरून स्मिता वाघ यांचं तिकीट कापण्यात आलं होतं, अशी कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। जळगावच्या भाजपच्या समीक्षा बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात या संदर्भात कबुली दिली आहे। यावेळेस मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपमधून ठाकरे गटात गेलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर देखील निशाणा साधलाय। माथ्याला स्मिताताईला तिकीट दिलं नाही डोळ्यावर, शेवटच्या दिवशी कापलं। म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी माघारीच्या मी सांगितलं होतं, मला किती शंका आली होती, माझ्या मनात पाच चुकली, तिकीट बदलवलं पाहिजे। मी मान्य करतो आणि त्यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती, त्यावेळेलाही माहिती होतं। बदलवलं तिकीट आपण, दिलं उमेश पाटलाला, यापेक्षा जास्त मताने आपण त्यावेळेला निवडून आणलं। पण तिकीट कापलं म्हणून काही स्मिताताईकडे थांबल्या नाही। त्या म्हटल्यानंतर मी नाराज झाली, नंतर मी घरी बसते, नाही मी दुसरा उमेदवार शोधते, मी याला उभा करते का मी उभा राहते, असं कधी म्हटलं नाही। त्या